धन मिळवून कोट्यान कोटी, संगन हे गांडीची लंगोटी. पान खाशील उदंड, अंती जाशील सुकल्या तोंड. पलंग गाद्या सुपती, शेवटी लाकड शिंकुट संगती. तुका म्हणे एक राम, विसरल्या होय श्रम. त्याला विसरायचं नाही. माझा अभ्यास आहे अध्यात्माचा. मला कुठं बोलवलं तर मी प्रवचनला जातो आणि मी तिथं निरपेक्ष वृत्तीनं प्रवचन करतो. आता संतांनी सांगितले, जिथे कथा कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे. बुक्का लावू नये, भाळा माळा घालू नये गळा. कथा कीर्तने पैका देती घेती, उभळता नरक कुंडा जाती. त्यामुळे मी सांगतो, तुमच्या नावचा निरोप आला तर त्यांनाच घ्यायला सांगा. आणि काय निरोप आहे तुम्हाला सांगा, पण मोबाईल हात लावू नका. मोबाईल हे विष आहे. TV पाहायचं असेल तर फक्त बातम्या असतात मराठी किंवा इंग्लिश, ते तेवढ्या जनरल नॉलेजसाठी बातम्या ऐका, बाकी त्यातलं काही बघायचं नाही. आता तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचं बाबा, की तुम्ही आता जे एवढं फिरला, तुम्ही दिल्लीला फिरला, नोकरी केली एवढी OSP ची, हे सगळं फिरला, पण आता मी व्यसनाधीनता जी वाढली आहे का नाही, म्हणजे व्यसन पद्धती नवीन पोरांची, म्हणजे दारू पिणे, इंजेक्शन घेणे, ड्रग्ज घेणे, तर ह्याबद्दल तुमचं मत काय बाबा? हे मुलांच्या संस्कार पहिला आई वडिलांनी केले पाहिजेत आणि शिक्षकांनी केले पाहिजेत. आता आपण पेपरला रोज वाचतो, शिक्षकच विद्यार्थीने एवढा भंग करतो, शिक्षकच विद्यार्थीने बलात्कार करतो. जरा ही चारित्रहीन, ज्यांना आपण गुरुजी ज्यांचं चरण बनतो तेच चारित्र नाही तर मुलं कुठं शिकणार? सगळे डाग साहेब धुता येतात, चारित्र डाग धुता येत नाही. सगळे डाग लपवता येतात, चारित्र डाग लपवता येत नाही. पाण्यात हागलेलं वरती येतच. चारित्र ह्यांच्याकडे नाही. आमच्यावर शिक्षक काय होते? मला शिक्षक आहेत. आमच्या वेळेचे शिक्षक एकही अश्लील शब्द मुलापुढं बोलत नव्हते. इतके म्हणजे आम्ही त्यांना आई वडिलापेक्षाही जास्त मान देत होतो. आई वडील बी लाड करतात आणि मूल वेळाला जन्मल्याला रांगत असतंय, हा घे TV घे, मोबाईल घे, मोबाईल, आणि ती मोबाईल घेते आणि शांत होतंय. आईबापांना काय काम करायला, आईला चुली पुढे काम करायला पाहिजे, मूल वेळाला तर त्याला कधी काम कधी करायचं, मोबाईल देतात. त्याला बाळपणामध्ये सवय तीच लावतात. आमच्याकडे काही मोबाईल होते का? मग आम्ही वेळा लागलो तर आई गुळ खोबरं द्यायची, गुळ चाकला गोड लागायचा, रडायचं, आम्ही थांबायचं. की आजकाल आई वडिलांना कळायला पाहिजे की ही होणारी पिढी घडवायची आईबापाने घडवायची असते. मी डझनानं सरपंच अटक केली. मी ती फायरिंग केली. स्पेशल IG इथं होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता इथं थांबू नका, हे गोपाळ लोक दुष्ट आहेत, ते डौक धरतील. आणि त्यावेळी पोलिसांना जीप नव्हत्या, बुलेट हेच वाहन. आलं का लक्षात? तर तुम्ही याला कुठेही कामानिमित्तानं गंभीर गुन्हे घडले की रात्री जावं लागणार. ते पाळत ठेवतील आणि त्या पाणंद रस्ते कच्चे, 4 दगड आडवी लावली, तुम्हाला बुलेट थांबवावं लागेल दगड काढायला, इतका तुमचा मर्डर करून टाकतील. तर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये मेढा पोलिसला जागा व्याख्यान झाल्या, DD कुलकर्णी बदली सांगली झाल्या, त्याला सोडवाय तुम्ही जावा. मेढा पोलिसला असताना एक जैन कुटुंब ज्यांना मांसाहार निषिद्ध असतो, ते साताराहून मेढा केळगाव म्हणजे महाबळेश्वरला चालले होते त्यावेळी ठिकाणी. त्या मेढा स्टँड समोर पठाण नावाचे 3 भाऊ खाटीक, त्यांची मटणाची दुकान होती आणि ते उघड्यावर मटण तोडायचे, त्या रस्त्यावर उघड्यावर ते जनावर कापायचे आणि ते पाहून त्यांच्या भावना दुखावल्या. ते जैन कुटुंब माडोदाला पोचल्या ते नगराध्यक्षाला भेटले महाबळेश्वरच्या आणि म्हणले आम्ही असं दृश्य पाहिलंय तर ते बंद झालं पाहिजे. अहो म्हणले मी नगराध्यक्ष महाबळेश्वरचा आहे, माझ्याकडे ह्या तालुक्यात 2 पोलीस, महाबळेश्वर आणि माथेरान, ते मेढा पोलीस जवळ तालुक्यात आहे. मी त्या PSIला कळवतो, ते काय करायचं करा पण ते बंद झालं पाहिजे. मला त्या नगराचं पत्र आलं की असे जैन कुटुंब त्यांनी पाहिलं आणि ते उघड्या होते मटण कापतात, उघड्या विकते, बंद व्हावं. मग ते वाचलं. आमच्याकडे कांबळे नावाचा हिंदू खाटीक, तो पोलीस होता माझ्या हाताखाली हवालदार. त्याला पहिल्या पत्नीला मूल नव्हतं म्हणून तिने मेहुणीशी लग्न केलं आणि त्याला मुलगा झाला. आता काही दुष्ट लोक होते, गव्हर्नमेंट सर्वंटला दुसरं लग्न करण्यापूर्वी खात्याची परवानगी घ्यावं लागते, तिने काही घेतली नव्हती. तर ते कोणते निर्णय अर्ज केला स्पेशल IGला कोल्हापूरला, अमक्याने असं 2 लग्न केलं पण परवानगी घेतली नाही. चौकशी निष्पन्न झाला, ते सस्पेंड होता. मग सस्पेन्शनमध्ये निम्मा पगार.
कुटुंब चाललं पाहिजे, 2 बायका फजिती ऐका. मग त्यांनी पिढीचा धंदा मटणा सुरू केला. मग त्याला बोलवून घेतलं, हे बघ असा असा झालाय की 3 पठाण लोक घेऊन ये आणि तुम्हाला मी ताकीद देतो की झाकून मटण विकायचं. तो घेऊन आला. मी म्हटलं बघा, मी इथे येऊन 5-6 महिने झाले, मी तुम्हाला कधी बोलवलंय का? त्यावेळी मटण खात होतो मी, उलट मी तुमचं मटण नेऊन खातोय. पण हे महाबळेश्वरच्या नगरवाध्यक्षांच्याकडे तक्रार झालेली आहे जैन लोकांची की तुम्ही झाकून विकावं आणि रस्त्यावर ते प्राणी कापू नयेत. शाळे म्हणलं तुम्ही आमच्या मुळावर उठले. काय झालं, त्यांचा एक मेहुणा हातभट्टी विकायचा, त्याला पकडून मी केस केली. त्या 4 भावांची एक ट्रक होती, माल ट्रक, ती महाबळेश्वरकडे जाताना त्या 20 लोक बसले होते. मग कॅरिंग पॅसेंजर्स ऑन गुड्स व्हेकल इथं ऑफेन्स म्हणून तेव्हा खटला केला, त्यांना 1,500 दंड झाला. तर त्यांना निमित्तच झालं, तुम्ही ते आमच्या मेहुण्याची दावी बंद केली, आमच्या ट्रकवर खटला बी केला, आता आम्ही मटण विकतोय ते तुम्हाला बघवणार. म्हटलं बघा, तुमचंच मटण नेऊन खातोय का नाही, फुकट आणतो का, पैसे देतो ना मी. पण हे महाबळेश्वरच्या नगरात तक्रार झाल्या, मला उत्तर काय द्यावं लागेल की ह्यांना मटण झाकून विकण्याची ताकीद दिली आणि ते करतायत, ते आज निकाली निघावा. बरं म्हणले. मग हे बघा, हे रजिस्टर आहे, हे मुंबई पोलीस ॲक्ट 151 म्हणून खटला भरतो, त्या कलमाप्रमाणे त्या रजिस्टरला तुमची सही दिली, ताकीद दिलेली सही घेतली की इट इज ए सॉर्ट ऑफ कन्व्हिक्शन, तर ते एक प्रकार शिक्षाचं आहे. त्या म्हणून तुम्ही पण नाही विकलं तर मला खटले भरावे लागतील. बरं म्हणले. ते सही केले आणि गेले. मी म्हटलं हे बघा, तुम्ही हे नाही विकले झाकून तर मला खटले करावे लागतील. ते काय ऐकले नाहीत. मग मी धायगोडे म्हणून खंडाळ्याचा हवालदार आणि गुजले म्हणून रामोशी हवालदार, त्या दोघांना नेमलं. त्याने झाकून नाही विकले की तुम्ही रोज खटले करायचे. त्यांना मग सारखा दंड व्हायला कोर्टामध्ये, 300-400 रुपये दंड झाला. मग त्याने डाऊक धरला. मग मी जायच्या आधी तिथं सगळे पोलीस दलातून टाईट असायचे, ते फौजदार होते ते बी यथा राजा तथा प्रजा. मी बघितलं त्यांच्याकडे कामं कशी करून घ्यायची. मी म्हटलं बघा, माझी विनंती आहे, तुम्ही दिवसभर दारू प्यायची नाही, मला प्यायचं असेल तर संध्याकाळी आपलं काम झालं, बोलकाल झाला, ते पोलीसकडे लाईनकडे जाताना छोटी बाटली घ्या आणि ताटावर बसले की प्याने झोपा, तिथं पडला तर बायको मुलं उचलून झोपवतील. त्याप्रमाणे सगळे दारू मी बंद केली. मी त्या केसच्या फायरिंगच्या साक्षीला गेलो पुण्याला, तिकडे माझा मुक्काम झाला. तिकडे सगळे कोण नाही म्हटल्यावर टाईट. त्यांनी काय केलं, ते जे इन बिटवीन पोलीस लाईन आणि पोलिसांच्या मध्ये पठाणांची घरं होती उत्सवेला जाते, त्यांनी ह्या आमच्या लोकांना अडवलं आणि ह्यांची दारू बंद झाली, ते दोघांची, धायगुडे आणि गुजलेची. मग ह्यांची मेडिकल करायची म्हणून त्यांनी 5-5 लिटर दारू आणण्यात त्यांना नाव घातलं आणि पोलिसांना नेलं. आणि तो हवलाला म्हणले यांचा परिणाम करा आणि सरकार डॉक्टरकडे पाठवा. मग पाठवलं. तर डॉक्टरनं बघितलं, कुंभार नावाचे डॉक्टर होते झेडपीचे प्राथमिक आरोग्य केंद्रात. त्यांनी बघितलं शेव्याचा वास येतोय, डोळे तर आवडलेले नाहीत, तोंडाचा वास येत नाही, सगळं व्यवस्था आहे. त्यांनी सर्टिफिकेट दिलं की ओनली बॉडी इज स्मेलिंग ऑफ अल्कोहोल, दे आर नॉट कन्झ्युम्ड अल्कोहोल. मग ते मी घेतलं आणि मग त्या लोकांना मी म्हटलं माझ्या गव्या अजिबात घडलं होतं आणि लक्षात. मग मी साक्षीसनं आलो दुपारी 12 वाजता. तो हवलदार शिंदे हुशार होता, तिने काय केलं, ते सर्टिफिकेट वाचलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काय भिवू नका, पण हे साहेब आल्यावर मी सर्टिफिकेट देतो. त्याने सकाळी 9ला चार्ज घेऊन स्टेशन डायरीत मिनिट टू मिनिट डायरी करत तिने कोवे ठेवली ती आणि कच्च्या नोंदी एका कागदावर घेतल्या होत्या. तिने मला आल्यावर सगळं सांगितलं. मग मी आल्याची नोंद केली आणि त्या कॉन्स्टेबलची फिर्याद घेऊन ते 7 लोक, ते 4 पठाण, तिथला सरपंच आणि 1-2 व्यापारी यांच्यावर गुन्हा नोंदला. आणि त्यातला उपसभापती होता, त्यांना सांगितलं मांडवे म्हणून, हे बघा ते लोक माझ्यापुढे हजर करा. कुत्रा माणसाला चावतंय, माणूस कुत्र्याला चावत नाही. तुम्ही तुमच्या मटणाने खटले केले म्हणून आमच्या 2 कॉन्स्टेबलची मेडिकल केली, तर आम्ही काय तुम्हाला वाईट वागणूक देणार नाही, पण कायद्यावर तुम्हाला अटक करावं लागेल आणि कोर्टात पाठवावं लागेल. तुम्हाला कागदावर मी अटक करतो, बेड्या घालत नाही, गजाड करत नाही, जामणावर सोडतो, लवकर तुम्ही घेऊन या सगळ्या आरोपींना. तो उपसभापती आला ना माझ्याकडे
तर मी म्हटलं, ते म्हटलं पुढं काय होईल, कोर्टात गेल्यानंतर तुम्ही कलेक्टरला अर्ज केला तर ही केस आमदारांनी जर अर्ज केला ती केस विड्रॉ होऊ शकते. मग ते ऐकून गेले आणि आपसात चर्चा करत गेले. फौजदार फसला, तिने सल्ला दिला की कलेक्टर केस काढू शकतात, मग कशाला हजर व्हायचं, त्याला कलेक्टरकडे. ते हे विसरले. कोर्टात चार्जशीट दाखल झाल्यानंतर तुमचे जेव्हा हेळपाडे चालू होतील तेव्हा आमदाराने जर कलेक्टर अर्ज केला ते केस विड्रॉ होऊ शकते. ते विसरल्याने गेले. मग एक जण पळत आला, त्यावेळेस आपसा काँग्रेस आणि आई काँग्रेस होती. आज काँग्रेसलाही पळत आला. तुम्हाला असं कशाला तुम्ही बोलले, ते आरोपी हजर करतो म्हटल्याने गेले कलेक्टरकडे. तोपर्यंत मी साहेबांना DSP काही कळवलं नव्हतं. मग मी जयवंत यशवंत उंबराणेकर ब्राह्मण पुण्याचे नॉन करप्ट SP होते, त्यांना मी फोन लावला. 30 किलोमीटर अंतर. म्हटलं सर मी असं असं काम केलंय आणि 2 पोलीस वाचवलेत. तर ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या पोलिसांची कळ काढली, छेड केली तर तुम्हाला मी अटक करतो, कागदावर गजाड करत नाही. पुढे मागे केस ही कोर्टातनं कलेक्टर काढू. ते ऐकून त्यांनी गैरसमज केलाय आणि ते कलेक्टरला भेटायला गेल्यात. कलेक्टर साहेब तुम्हाला विचारतील आणि तुम्ही अहमदाबाद असणार म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते म्हणले वेल डन 2 पोलिसांचा संसार वाचवला तुम्ही, फार चांगलं. त्या भडव्याने येऊ दे म्हणले माझ्याकडे. मग ते कलेक्टरचा फोन आला, अहो ते PSI मेड्याचे मोठे देसाई त्यांच्याबद्दल तक्रार करायला. म्हणजे साहेब मला फौजदारांनी सगळं कळवलंय, त्यांना पाठवा माझ्याकडे, त्यांची मदत करतो, जावा म्हणते. ते लोक येण्यापूर्वी SPने फौजदाराला बोलवून 10 पोलीस आणि बेड्या काढण्याने आपली पोलीसची गाडी लावा पुढं. हे आले की ना मी तुम्हाला बोलवेन, तुम्ही एवढं विचारायचं कोणाला बेड्या घालायच्या मी सांगेन. हे आले, या बसा बसा, खुर्च्या दिल्या, चहा पाणी. आणि ते पटेलला म्हणले ते संदीप फौजदाराला बोलव. ते बोलवलं त्याने. ते 10 पोलीस बेड्या काढण्या घेऊन पळत आले. साहेब कोणाला अटक करा, हे सगळ्या भाड्यावर अटक करा. तो सभापती साहेबांच्या टेबलाखाली घुसून लाल बूट धरून रडायला लागला. साहेब कलेक्टर म्हटले मदत करतील आणि तुम्ही आम्हाला बेड्याच घालालाय. भडव्या हो, प्रत्येकाने असं पोलीस तिथं अशी परिस्थिती केली. दारून आंघोळ घालून पोलीस नोकऱ्या कशा करायच्या, हा तुम्हाला काय वाटतं? तर असं करा, तुम्ही फौजदाराने किती चांगलं सांगितलं आहे, अटक करतो पण बेड्या घालत नाही, गजाड करत नाही. तुम्ही जाऊन हजर व्हा, तुमच्यासमोर मी फौजदाराला सांगतो. लगेच मला फोन लावला, हे बघा हे माझ्याकडे आलेत पण मी तुमच्याकडे पाठवतोय. मानसिंग मर्डके उपसभापती आहेत, जेवण हजर होतील तुम्ही वचन दिल्याप्रमाणे ऑन दी पेपर अरेस्ट करा, गजाड करू नका आणि जामनाव सोडा. ठीक आहे म्हटलं. मग ते जामनाव सोडलं. त्यांनी काय केलं, तो माथेरानचा आमदार त्याच्याकडे स्वातंत्र्य सैनिक, तो त्याच्याकडे माझी तक्रार केली. ते फौजदाराने असं असं केलं, असं तर तेवढं त्याला खात्यानं तुम्ही काढून टाका. तर तो आमदार माझ्याकडे आला आणि म्हणला काय चाललंय, काय आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहे, आम्ही गोळ्या खाल्ल्या, लाट्या खाल्ल्या, स्वातंत्र्य मिळवलं, त्याची फळंही आम्हाला मिळायला लागलेत. म्हटलं तुम्ही आमदार आहात, तुम्हाला बसाय खुर्ची दिल्या, तुम्ही माझ्यावर बडबडाला आहे आणि माझ्या सरकारी कामाचा अडथळा व्हायला आहे, मला तुमच्यावर गुन्हा नोंद तुम्हाला अटक करावं लागेल. ह्या 1.25 लाख अष्ट्याचे मातंग समाजाचे घस्ती नावाचे मामदार होते. त्यांचं तोंड इकडं ऑफिसचं, माझं इकडे कंपाऊंडमध्ये. ते माझा आवाज ऐकून पळत आले. हे बाबा तुम्हाला सोडणार नाही, अटक करेल, कलेक्टर मला जोड्यानं मारेल, तुमच्या एका कंपाऊंडमध्ये ऑफिस, तुम्ही काय करत होता, आमदारला अटक झाली, चला यांच्या नादी लागू नका. ती नेलांची पाजला, जावा म्हणले. जाताना ते असं माझ्याकडे बघत गेलं. जाऊ दे म्हटलं. SP कडे गेलं. ते SP ला म्हटलं ते काय चाललंय, काय ते फौजदार असं केलं, तसं केलं, हे केलं. ते म्हणलं हे बघा मी आमदार आहे, तुम्ही सरकारी कार्यालयात जाऊन कामात अडथळा आणायचं नाही. सरकारी नोकरीबद्दल काय तक्रार असेल ते विधानसभेत आवाज उठवायचा. तुम्ही माझ्या फौजदारच्या कामात अडथळा करायला आहे आणि तुम्ही म्हणता त्याची बदली करा, तर त्याची बदली होणार नाही. माझ्याकडे 30 फौजदार आहेत जिल्ह्यात, तो माझा आवडता फौजदार आहे. तो कामामध्ये करेक्ट आहे, नॉन करप्ट आहे, तो नाच कोणाही खात नाही, तर त्याची बदली होणार नाही. तुमच्यात काय दम असेल माझा लिहून घ्या, जयवंत यशवंत उंबराणेकर IPS, माझी बदली करा, जावा. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री, जावा मंत्रालयात. ते गेलं. शंकरराव चव्हाणांना सांगितलं ते असं झालं तसं झालं आणि ते फौजदार जे बदली होत नाही. SP गेलो, SPने मला हाकललंय, थोडं काही करा आणि ते फौजदार बदली झालं. ते शंकरराव चव्हाण म्हणलं तुम्ही आमदार आहे, आमदारचं हे काम नाही, आमदारचं काम विधानसभेत बोलायचं. तुम्ही ह्याला बदला त्याला बदला, तुम्ही माझ्या खुर्चीवर बसा,
राज्य चालवा, मग कळेल तुम्हाला. ते बघा, काही करा, मी तुमचे पाय धरतो, पण फौजदारी बदली ते व्हायला पाहिजे. रडायला लागलं. मग चव्हाण साहेबांनी एक उडीचा वायरलेस पाठवला एसपीना. PSI मोठे देसाई, मे प्लीज बी, मस्ट बी नाही, शुड बी नाही, मे प्लीज बी शिफ्टेड फ्रॉम मेडा टू एनी अनादर सुटेबल पोलीस स्टेशन. जर एसपीना वाटलं तर एसपीने मला फोन केला, अभिनंदन अभिनंदन. म्हणलं काय कळेल ना, या लवकर तुम्हाला सांगतो. मी गेलो 30 किलोमीटर पटपट येऊन. साहेब खोचून म्हणून 5 पावलं पुढे आले, मला अभिनंदन केलं. बघा, मी त्या भड्यावाला हकलला, तो मुख्यमंत्र्याकडे गेला. मुख्यमंत्र्यांनी बघा आता एकदम सॉफ्ट मेसेज पाठवलाय, मे प्लीज बी. मला वाटलं तर माझा मान ठेवलाय मुख्यमंत्र्यांनी, मला त्यांचा मान ठेवला पाहिजे. तुमची बदली करतो, कुठे पाहिजे सांगा. मी म्हटलं कुठेही द्या. तुम्ही एक सरपंच अटक केला म्हणून तुमची बदली झाली, तुम्हाला डजनान सरपंच असं पोल्युशन देतो, मुंबईला जावा म्हणले. म्हणजे साहेबांच्या जिबेला तीळ होता काय माहित नाही, 12 सरपंच अटक 1 वर्षात. हे सगळे 1979 लोकसभा इलेक्शनला यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते आणि चव्हाण साहेब आर्स काँग्रेसमध्ये गेले, उपपंतप्रधान झाले. वसंतदादा आय काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी 1979 लोकसभेला आपली पत्नी शालिनीताई उभी केली. शालिनीताईचं माहेर सातारा. त्यामुळे चव्हाण साहेबांना काळजी पडली की मी देशा उपप्रधान आहे, त्या बाईनं जर मला पाडली तर मला तोंड दाखवायची जागा राहणार नाही. म्हणून ते वाड्या वस्तू सरपंचाला भेट, ह्याला भेट हिंडायला लागले. त्याचा गैरफायदा घेऊन आणि ते 13 आमदार कव्याडच्या रेस्ट हाऊसला, 13 आमदार का 13 सरपंच सरपंच 13 सरपंच सरपंच ह्यांना चव्हाण साहेबांना भेटले आणि त्यांनी सगळा पाढा वाचला. चव्हाण साहेब म्हणले, भिलाब गुरुजी, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात, आमदार आहात, तुमचं काम काय? विधानसभेत बोलायचं. तुम्ही हे फौजदार बदला, तो कलेक्टर बदला, हे तुमचं काम नाही. तर मी देशाचा उपप्रधान आहे, मी ह्या कव्याड कोर्टात वकिली केली आहे, मी LLB आहे. 1-2 नाही, 13 समय म्हणजे फौजदार काय वेडा आहे का? मला त्या सगळ्या सरपंचाचे कागद पाहिजे, तो मला काय वचन देता येणार, उद्या या. एसपींचा फोन एसपीला, म्हणजे चव्हाण साहेबांचा, UPचे SP होते आणि आता कागलचे मंत्री आहेत ना, त्यांचे वडील भाऊ शमशुद्दीन मियालाल मुश्रीफ, ते आम्हाला कव्याडला DYSP होते. त्या दोघांचे मला फोन आले, उद्या आपल्याला चव्हाण साहेब पुढे जायचं कव्याड गेस्ट हाऊसला. त्या सरपंचांचे सगळे कागदपत्र आहेत ना, त्याचा ज्येष्ठ सारांश टाईप करून स्वच्छ आणा, चव्हाण साहेबांना दाखवू आणि सांगू आपण कायदेशीर काम केलंय, तुम्ही काय लाच खाल्ली नाही, कुणाला मारहाण केलेली नाही, तुम्ही घ्यायचं नाही. ते ऐकाय ठीक आहे हो. एक मामुली फौजदार देशाच्या उपप्रधानावर जातोय, माझ्या ते सशाचं हार्टबीट असतं ना, तर बाजू काढली टन 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 उडालं. शेवटी म्हटलं विठ्ठल बेदोराच्या नावानं चांग बोललं. मग आम्ही गेलो. ते होते चव्हाण साहेब गाडी यायची होती, चव्हाण साहेबांची गाडी लाल देव्याची फाटकातनं आत आली. मग त्यांना बोलवलं, मग आम्हाला बोलवलं. मग चव्हाण साहेब असे बसलेत, आमदार असा बसलाय, SP बसलेत, DYSP बसलेत, ते 13 माकडं उभी, मी इकडे उभा. चव्हाण साहेबांनी काही बोलण्याआधी SPने 2 गोष्टी सांगितल्या. सर, ऑल ऑफेन्सेस आर कॉग्निजेबल. माय PSI कलेक्टेड द एव्हिडन्स, चार्जशीट सेंट टू द कोर्ट ऑफ लॉ, केस इज पेंडिंग इन कोर्ट. त्यांच्याकडे एवढं विचारा की आमच्या फौजदारांनी पैसे मागितले का, पैसे दिले नाही म्हणून मारहाण केली का, एवढं विचारा. चव्हाण साहेब म्हटलं, ऐकलं का रे, या फौजदारांनी तुमच्याकडे पैसे मागितले का, किंवा तुम्हाला गजाड करतो म्हणून धमकी दिली का, मारहाण केली का? त्यात एक सरपंच होता, साहेब पैसे दिले तर घेत नाही, बेड्याच घालताय नाही, गावात धिंड काढताय. चव्हाण साहेब मला म्हणले, हे लय बोलतोय, फौजदाराची काय भानगड आहे? म्हणलं, साहेब याचा 15 एकर ऊस आहे. का ताव किती? 15. आणि मातक समाजाच्या 14 बायकांनी ऊसात भांगलाय सांगितल्या होत्या. त्यात एक तरुण देखणी बाई दुपारी लघवीला ओढ्यात गेली. हा ऊसातनं लपत लपत गेला आणि तिला पकडून जेव्हा बलात्कार केला ओढ्यात. ती बोंबलली, आम्हाला माहितीच नाही. दुसऱ्या वर्षी मातक समाजाचा मोर्चा माझ्या पोलिसला, तेव्हा मला माहित पडलं. मग ते बाईची फेत घेतली आणि ह्याला अटक केला आणि गावात धिंड काढली. म्हटलं, माझे काय चुकलं? ते चव्हाण साहेब म्हणले, मला काय अक्कल आहे का? हा, तुम्ही असली बोकडं घेऊन माझ्याकडे आलाय आणि प्रामाणिक माणसाला माझा सस्पेंड करा, डिसमिस करा, गेट आउट, चला घेऊन जावा. एसपीना म्हणले, या प्रामाणिक माणसं बदली सुद्धा करायची नाही, बाळ तू असंच काम करायचं. यशवंतराव म्हणले, यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान, म्हणजे मला यांची मतं मिळतील आणि सत्य वाढवू की पुन्हा कामावर घेऊ.
ते म्हणले म्हणजे बदली सुद्धा करू नका आणि पूर्वीचे अधिकारी सपोर्ट द्यायचे. मला लक्षात एवढा फरक आहे. पण सांगतो पोलीसमध्ये पेन्शन घ्यायची असेल तर 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात. आम्हाला नाशिकमध्ये डझनवार इन्स्पेक्टर अनेक सरकारी वकील हे आम्हाला तिथं शिकवायचे. त्यांना एकच मुलगा होता तर त्यांच्याकडे पोलीस तपास पोलीस इन्व्हेस्टिगेशन हा विषय होता. तर ते सांगायचे मुलांनो मी ब्राह्मण आहे, माझ्या वडिलांनी आजाने माझ्या संस्कार असे केले, पैसा खावा ब्राह्मणानेच, पैसा पचवावा ब्राह्मणानेच. मी इतका पैसा खाल्ला, BSc झालो, डायरेक्ट MPSCला बसलो, सिलेक्ट झालो, फौजामध्ये इतका पैसा खाल्ला, फेळदी बी सोडला नाही आणि आवी बी सोडला नाही. पण तुम्हाला सांगतो हात जोडून पैसा खायचा नाही. तुम्ही म्हणाले ब्राह्मण असा उलटा कसा बोलतो? पहिला सांगतो मी एवढा खाल्ला, किती खाल्ला मलाच माहित नाही, मेवण्या पाहुण्याला किती दिले मागितले नाहीत, पण तुम्ही खायचं नाही. ऐका, मला एकच मुलगा, तो BSc पर्यंत फर्स्ट क्लास फर्स्ट, BSc निकाल घेऊन आला, तो हसतच आला, तो अजून हसतोयच. त्याचं हसणं बंद करण्यासाठी मनोवैज्ञानिक 1 नंबर मद्रास 3 महिने उपचार, काय उपयोग नाही. त्याच्या फुटला विद्वान कलकत्ता 3 महिने उपचार, काय उपयोग नाही. तो म्हणला दिल्लीला अमक्याकडे जावा, 3 महिने उपचार, काय उपयोग नाही. तो म्हणला तुम्ही पुण्याला राहता, मुंबईला अमुक विद्वान आहे तिकडे जावा, तिथे 3 महिने उपचार. हे 4 डॉक्टर 1 वर्ष उपचार केले आणि मी जे गरिबांच्याकडले सगळे पैसे घेतले होते, वळवाटलं होतं, नोटा बंडल मी गादी खाली ढकलायचा आणि त्यावर झोपायचा. सगळं मी संपवलं. शेवटी बायको म्हणाली आपण आता कफलक झालोय, पगाराशिवाय आपल्याकडे काही नाही. माझा एक माऊस भाऊ एवढ्याला मेंटल हॉस्पिटलला मुख्य डॉक्टर आहे, त्याकडे जाऊया, तो रक्ता नातेवाईक आहे, तो का पैसे मागणार नाही. मग आम्ही तिकडे गेलो, त्याला सगळी हकीकत सांगितली. ते म्हणला ते 4 विद्वान आहेत ना डॉक्टर, त्यांचे मला रिपोर्ट दाखवा. मग त्याने त्या रिपोर्टचा अभ्यास केला. तो एकच वाक्य बोलला की हे 4 विद्वान माझ्यापेक्षा अनंत विद्वान आहेत, त्यांनी ह्यात जो अभ्यास करून निष्कर्ष काढलाय त्यावरून तुम्हाला एकच सांगतो, ही केस या जन्मात दुरुस्त होणार नाही. त्या क्षणी बायको वेडी झाली. तर बायको वेडी आहे, मुलगा वेडा, त्यांना कुठे हागायचं मुतायचं कळत नाही. घरात हागून गू घाण करतात. मीच वेडत वेडत पाणी टाकतो, धुतो खगाटा घेऊन, फिनाईल टाकतो, मीच तळत मळत स्वयंपाक करतो कच्चा पक्का. त्यांना पहिला खाऊ घालतो, मग मी वेडत वेडत जेवतो, मग त्यांना पायाला पायकोट घालून क्वाटला बांधतो, बाहेरनं कुलूप लावतो, तुम्हाला शिकवायला येतो, खावा. 1 मिनिट. तो म्हणायचा तुम्हाला पेन्शन घ्यायची असेल तर 3 गोष्टी सांभाळायच्या, 3W. मग मी म्हटलं साहेब 3W काय भानगड आहे? बैस सांगतो. पहिला W वुमन, दुसरा W वाईन, तिसरा W वेल्थ, बाई बाटल्याने पैसा, यापासून जो लांब आहे त्याची पेन्शन. या तिन्हीच्या हवी पोलीस अधिकारी जातात आणि पेन्शन घेत नाहीत, तुरुंगात जातात, सस्पेंड होतात, डिसमिस होतात. मी ते पाळलं. गरिबीत वाढल्यामुळे मी तंबाखू, बिडी, काडी, सिगरेट, गांजा, दारू कशाला हात लावला नाही, का ते गरिबीचे चटके सहन केले. तर 3W सांभाळेल त्याचे पेन्शन. तुम्हाला हा एक शेवटला प्रश्न विचारतो, तुम्ही कधी तुमच्या आयुष्यामध्ये करप्शन घेतलं नाही, लाच घेतली नाही? हे पहा, ते पत्के सांगायचे की प्रत्येकाला आपली इज्जत प्रिय असते, कुणी जाणून बुजून गुन्हा करत नाही, कळत न कळत प्रसंगाने गुन्हा घडतो. प्रत्येकाला आपली इज्जत प्रिय असते, कुणाला बेड्या किंवा जायला नको असतं. ते पोलीस पाटलाला भेटतात, तुमचे आणि साहेबांचे संबंध चांगले आहेत, काहीतरी भाव काढा, मागेल ते पैसे देऊ, पण तेवढं मला बेड्या किंवा हे नको. आणि कोण काय जाणून बुजून कायदा मोडत नाही. तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग यायचा, पोलीस पाटील सांगायचे की साहेब हा श्रीमंत मनुष्य आहे, बागायतदार आहे, त्याच्या हातून न कळत गुन्हा घडलाय, तर त्याला फक्त बेड्या घालू नका आणि बेइज्जत करू नका, तो मागल ते द्यायला तयार आहे. त्यावेळी मला तो पत्की आणि त्याचा मुलगा त्याची बायको दिसायची. त्यामुळे तुम्ही कधीच घेतलं नाही? मी पाटलांना सांगायचा, तो काय दिला तर खुशीन तुमच्याकडे घेऊन ठेवा, मी तुमच्या गावी कधी येईन तेव्हा मी घेईन. म्हणजे तिथं पावडर नोटा पकडायचा प्रश्न नाही. तसं कधी झालंय? हा, मग पाटील काय आपल्याला फसवू? पाटील आपला माणूस असतो. आणि मी प्रत्येक पोलिसला आपल्या आधीतल्या पोलीस पाटलाची महिन्याला मिटिंग घ्यायचा, पोलीस पाटील म्हणून नेमलंय, तुम्ही गावात कुठल्या कोण्यात काय घडतंय ते मला येऊन सांगायचं, तुमचं आमचं काम आहे कायदा व्यवस्था सांभाळायची. मी त्यांना जीव घालायचा मिटिंग झालं की. त्यामुळे पाटील मी गेलो की मला जीव घालायचे. सांगाय उद्देश काय, पोलीस पाटलांचे माझे संबंध
ज्या ज्या पोलिसला मी 40 वर्षापूर्वी होतो ते डिपार्टमेंट मला अजून बोलवतात, सोडत नाही, चर्चा क्या घेऊन. बात. पोलीस खात्यामध्ये आज बदलत उद्या कुठं विचारत नाही, बरोबर. त्यात गुण उधळलेले असतात. आमच्या कुल परंपरेप्रमाणे पेन्शनमध्ये आलो आणि दाढीचा वाढवून पूजा पण सांभाळलं. पूजारी म्हणून भक्तांच्याकडे मंगल कार्याला जावं लागतं, गुण लग्न असतं, कोणाचं हळदी कुंकू असतं, कोणाचं काय असतं, तर जावं लागतं. तिथे गेले की मग हे प्रश्न येतात की त्यांचा विश्वास या देवाच्या भंडाऱ्यावर असतो. मग ते काय म्हणतात, पूजारी चिमुडं भंडारा द्या ना आम्हाला. मग मी विचारतो काय अडचण आहे. मग ते म्हणतात, हे बघा लग्न झालंय, या सुनेला 10 वर्ष झाले, मूलबाळ नाही, तर चिमुडं भंडारा द्या. वाडवडील तेवढे सात्विक त्या ताकदीचे होते, त्याने चिमुडं भंडाराला काम व्हायचं. पोलीस खात्यामध्ये सतत नोकरी करून, अनेक आरोपींना शिवीगाळ करून, लाता घालून, फाशी जन्मला पाठवून ती साठी होते आपल्याला आहे का. मग हे तर आता वाटेला आलंय, केलं पाहिजे. म्हणून मी ठरवलं की देव आणि दवा, आणि मग मी आयुर्वेदाचा अभ्यासाला सुरुवात केला. शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, खटखटावा म्हणजे उघडेल. मला सगळे उपाय सापडले. तुम्ही आता माझ्यापुढे कसली वांज बायानं उभा करा, तिला गर्भधारणा झालीच पाहिजे. एखाद्या बाईला मुलीच होतात, त्यांना मी मुलगा होण्याचं औषध विनामूल्य देतो. कोणाला मुळव्याध आहे, कोणाला मूतखडा आहे. मी ठरवलं या गावात मी 1.25 रुपयाची मजुरी केली, त्या गावात मला 50,000 पेन्शन मिळते, केविले आनंदी तशीचे राहावे. क्या बात. शेवटी इथं काय राहत नाही, धन मिळवून कोट्यान कोटी, संगण हे गांडीची लंकोटी, पान खाशील उदंड, अंती जाशील सुकल्या तोंड, पलंग गाद्या सुपती, शेवटी लाकड शेणकुट संगती, तुका म्हणे एक राम, विसरल्या होय श्रम. त्याला विसरायचं नाही. माझा अभ्यास आहे अध्यात्माचा. मला कुठं बोलवलं तर मी प्रवचनला जातो आणि मी तिथं निरपेक्ष वृत्तीनं प्रवचन करतो. त्यात संतांनी सांगितले, जिथे कथा कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, बुक्का लावू नये, भाळा माळा घालू नये गळा, कथा कीर्तने पैका देती घेती, उभयता नवक कुंडा जाती. त्यामुळे मी सांगतो की माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे संतांनी सांगितले ते 2 चांगले विचार सांगतो. मी चारित्र्यवान आहे, चारित्र्य पाळले, तुम्ही चारित्र्य पाळा, एवढं मी सांगतो आणि तासभर प्रवचन करतो आणि मी माझ्या वाटून निघून येतो. आता तर एसटी फुकट आहे, आधार कार्ड दिखाव किती वेळ जाऊ, एकनाथ शिंदे जिंदाबाद. मग फुकट जायला मिळते, फुकट मिळेल, कशाला कोणाला लुटायचं. आणि देवाने आपल्याला 50,000 पेन्शन आहे, असं मी निस्वार्थ जीवन जगतो. बरोबर आहे. आज एका महान संताजवळ आलेलो आहे, जे DYSP म्हणून रिटायर्ड आहेत. आदरणीय DYSP मोठे देसाई, वय वर्ष 80 आहे आणि 80 वर्ष सुद्धा तरुणासारखे जीवन जगत आहेत. आपण बघितलेला आहे, त्यांचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. तर सर्व लोकांना एक ऊर्जात्मक इतिहास ऐकायला मिळाला. माझ्या नारायण सनगर जो नवीन YouTube चॅनल आहे त्याच्यावरती हा इतिहास येणार आहे. तर सर्व लोकांनी हे ऐकायला विसरू नका. एवढंच मी बोलतो थांबतो. महत्वाचं